झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत मनसेने अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे। बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलच्या जागेवरती उभारण्यात यावं अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे। तसंच दादरमध्ये पालिकेच्या जागेवर बाळासाहेबांच्या नावानं रुग्णालय उभारण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे। शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारकाला मनसेचा विरोध नाही, मात्र ही जागा छोटी असल्यानं त्यांचं भव्य स्मारक उभारता येणार नाही, त्यामुळे इंदू मिलवर त्यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी मनसेकडून करण्यात आली। तर काँग्रेस नगरसेवक सुनील मोरे यांनी देखील इंदू मिलच्या जागेवरच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी मागणी केली। बाळासाहेबांच्या नावानं दादरमध्ये आरोग्य केंद्र उभारावं, एक छोटा प्लॉट आपल्या वॉर्डामध्ये रिकामा आहे, त्यावरती हे आरोग्य केंद्र व्हावं अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे। त्याचबरोबर स्मारकाबाबत मनसेची भूमिका स्पष्ट झाली। आजच्या महानगरपालिकेमधल्या सभेत काँग्रेसच्या सुनील मोरेंनी देखील मनसेच्या नगरसेवकांच्या या मागणीला पाठिंबा दिला। शिवसेना आणि मनसेची भूमिका नेमकी काय होती आपण पाहूया। ज्या शिवाजी पार्क परिसरामध्ये बाळासाहेबांच्या 43 वर्ष सभा झाले, ते त्या ठिकाणी राहिले। त्या परिसरामध्ये बाळासाहेबांचं एक मोठं स्मारक जे आंतरराष्ट्रीय प्रतीत असायला पाहिजे असं दालन त्या ठिकाणी उभारण्याची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली आहे। बाळासाहेब एक थोर व्यंगचित्रकार होते, थोर व्यक्ती होते, एक थोर राजकारणी होते, थोर समाजकारणी होते। त्यांनी खूप मोठी आंदोलनं घेतली, या महाराष्ट्रासाठी खूप काही केलं। एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं एक मोठं स्मारक असलं पाहिजे आणि आजच्या तारखेला दादरमध्ये इंदू मिलशिवाय एवढी मोठी जागा नाही आहे, म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे की या इंदू मिलमध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं, शिवसेना प्रमुखांचं एक भव्य आणि दिव्य असं स्मारक व्हावं। ज्या आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलच्या स्मारकासाठी अत्यंत तीव्र असं आंदोलन केलं होतं, ज्यांना अनेक आश्वासनं देण्यात आली, त्या आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत स्वतः आहेत। आंबेडकरजी सांगा नेमकी काय आता आपली भूमिका असणार आहे। मनसेनं बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये व्हावं आणि त्यासाठी 12 एकर जागा मिळावी अशी मागणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल जवळजवळ हा आंबेडकरी जनता 12 वर्षापासून लढा देते आणि मागच्या 6 डिसेंबरला आम्ही अटीतटीचा हा लढा शेवटी त्याच्यामध्ये विजय मिळवला। स्वतः या देशाच्या पंतप्रधानांनी ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देण्याचं कबूल केलेलं आहे। आमचं कोणाचं स्मारक व्हावं याला विरोध नाही, परंतु आता बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी भारत सरकारने ती जागा देण्याचं कबूल केलेलं आहे आणि ती आता म्हणजे ते स्मारक तिथे आमच्या दृष्टीने झाल्यात जमा आहे। त्यामुळे आता त्याच्यावरती परत कोणी असा दावा करणं हा हास्यास्पद होईल आणि त्यामुळे त्या मोठ्या व्यक्तीचा पण अपमान केल्यासारखं आपण करतोय हे त्या मंडळींनी लक्षात घ्यावं। आणि त्यामुळे मला त्यांना विनंती करायची आहे की या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अत्यंत शांततापूर्ण आम्ही हे आंदोलन केलं आणि त्याला प्रचंड असं यश मिळालं आणि या महाराष्ट्रामध्ये जो एक सामाजिक जाणीवेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मग प्रबोधनकार ठाकरे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्या या महाराष्ट्राच्या या सामाजिक ऐक्याला कुठेतरी सुरुंग लागू नये अशी माझी अपेक्षा आहे। त्यामुळे हे अशा पद्धतीने जी काही मागण्या करून एकंदरीत या महाराष्ट्राच्या मनाचं जे एक प्रकारे दुभंगण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना माझी विनंती आहे की आज महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या आणि इतर सामाजिकदृष्ट्या कशा पद्धतीने प्रगतीवर येईल हे पाहणं ही खरं म्हणजे या राजकीय पक्षांची गरज असताना नको त्या विषयामध्ये वाद धरून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि राजकीय ऐक्य आणि आर्थिक एकंदरीत त्याच्यामुळे होणारं आर्थिक नुकसान हे टाळावं अशी मी त्यांच्या निश्चित आनंदराजजी एकूण आपली भूमिका आपण अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे। स्मारक झाल्याच जमा आहे अशी भावना आपली आहे। भारत सरकारनं तुम्हाला आश्वासन दिलं असं तुम्ही म्हणताय। मनसेची मागणी हास्यास्पद आहे असं म्हणतायत। आनंदराज आंबेडकर सलोखा कुठे बिघडू नये म्हणून त्यांनी विनंती देखील केली आहे की या सगळ्याशी संबंधित जे महामानव आहे त्यांच्या गरिमेचं भान आपण ठेवलं पाहिजे असं एकूण म्हणणं होतं आनंदराज आंबेडकर यांचं। झी 24 तास एक पाऊल पुढे।